press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 6 के जो 15 पाठ है नौकर, इस पाठ को आज हम सीखेंगे। नौकर का मतलब क्या है? नौकर यानी जो काम देने वाले या सर्वेंट होते हैं, है ना। यहाँ आपको नौकर पाठ में गांधी जी के बारे में जिक्र किए हैं। गांधी जी आप सभी को पता है, महात्मा गांधी जी हमारे जो राष्ट्रपिता हैं, है ना। इस पाठ में जो गांधी जी के जो दिनचर्या के बारे में, गांधी जी के जो डेली रूटीन के बारे में, गांधी जी के दिनचर्या में जो जीवन के छोटी बड़ी कहानी के बारे में, छोटी बड़ी जो घटनाओं के बारे में यहाँ हमें दिए हैं और इससे हमें बहुत सारे जो सीख मिलती है। और यहाँ गांधी जी हमेशा कहा करते थे कि जो अपने काम को खुद करना पड़ता है। और गांधी जी हमेशा कहा करते थे कि अगर हमें समाज को सुधारना है तो पहले अपने आप को, खुद को सुधारना पड़ता है, खुद को ठीक करना होता है। समझ में आए ना? ಅಂದರೆ ನಾವೇನಾದರೂ ಸಮಾಜ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊತೀವಿ ಅಂದರೆ ಮೊದಲು ನಾವು ಸರಿಯಾಗಬೇಕು, ನಾವು ನಮ್ಮನ್ನು ಸುಧಾರಿಸ್ಕೋಬೇಕು, ಆಮೇಲೆ ನಾವು ಸೊಸೈಟಿಯನ್ನು ಸುಧಾರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು गांधी जी और। यहाँ आपको दिए हुए ये जो नौकर पाठ के जो लेखिका हैं अनुबंधोपाध्याय जी। अनुबंधोपाध्याय जी जो गांधी जी के साथ स्वातंत्र आंदोलन में काम किए हैं। गांधी जी के जो कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, इसमें जो संपादक के काम किए हैं और जो कस्तूरबा ट्रस्ट में भी जो हमारे लेखिका काम कर चुके हैं, कस्तूरबा के साथ और गांधी जी के साथ भी काम कर चुके हैं। और ये जो बहुरूप गांधी एक लेखन है, इस लेखन में जो अनुबंधोपाध्याय जी है जो हमारे लेखिका हैं, गांधी जी के दिनचर्याओं के बारे में बहुत ही जो रोचकता से लिखे हैं, यानी बहुत ही जो खूब लिखे हैं। गांधी जी जो डेली रूटीन में क्या क्या करते थे, क्या क्या काम करते थे, और इससे हमें बहुत सारे जो सीख मिलती है। यहाँ सिर्फ गांधी जी हमें स्वातंत्र दिलाने में काम किए हैं, सिर्फ इतना ही नहीं, वो राष्ट्रपिता बनने के साथ साथ यहाँ हमें बहुत सारे उनकी जो दिनचर्या से बहुत सारे सीख को सिखाए हैं, इससे हम सीखते हैं। इसी के बारे में यहाँ दिए हैं, जो कौन कौन से जो घटनाओं को यहाँ गांधी जी के बारे में दिए हैं नौकर पाठ में। अब हम देखते हैं नौकर। आश्रम में गांधी कई ऐसे काम भी करते थे जिन्हें आम तौर पर नौकर चाकर करते थे। जिस ज़माने में वे बैरिस्ट्री से हज़ारों रुपए कमाते थे, उस समय भी वे प्रतिदिन सुबह अपने हाथ से चक्की पर आटा पीसा करते थे। आश्रम में गांधी कई ऐसे काम करते थे। आश्रम का मतलब, आश्रम कौन सा है यहाँ? साबरमती आश्रम। जो गांधी जी स्वातंत्र दिलाने के समय में साबरमती आश्रम में ही ज़्यादातर रहते थे, है ना। वहाँ बहुत लोग रहते थे गांधी जी के साथ स्वातंत्र जो आंदोलन में गांधी जी को सहाय करने वाले जो व्यक्तियाँ वहाँ रहते थे, कार्यकर्ताएँ वहाँ रहते थे। इनके साथ हमारे जो गांधी भी रहते थे, वो वहाँ बहुत सारे नौकर चाकर रहते थे काम करने के लिए। लेकिन नौकर जो काम करते हैं उस सभी काम को यहाँ नौकर पर ही गांधी जी कभी नहीं छोड़ते थे। यहाँ गांधी जी भी खुद काम को करते थे साबरमती आश्रम में। ठीक एक नौकर कैसे काम करता है उसी तरह ಗಾಂಧಿ ಜಿ भी काम करते थे। ಅಂದರೆ ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಕೆಲಸದವರು ಇದ್ರಲ್ಲಿ, ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದರು। ಅವ್ರ ಮೇಲೇ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಬಿಡದಲೇ ಕೆಲಸದವ್ರು ಮಾಡೋ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಸಹಿತ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। यहाँ गांधी जी सिर्फ साबरमती आश्रम में ही ऐसे काम नहीं करते थे, इसके पहले भी गांधी जी जिस ज़माने में एक ज़माने में यानी जो स्वातंत्र आंदोलन में जो पार्टिसिपेट भाग लेने के पहले ही यहाँ हमारे गांधी जी क्या थे? एक लॉयर थे, एक जो बैरिस्ट्री थी। गांधी जी बैरिस्टरी के जो काम करते थे, बैरिस्टरी काम करने के समय में भी गांधी जी को जो हज़ारों रुपए पेमेंट आती थी, यानी 1,000 रुपए संबಳ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಅವ್ರಿಗೆ पेमेंट ಬರ್ತಾ ಇತ್ತು। उस समय भी यहाँ गांधी जी अपने घर में हर दिन सुबह
यानी एवरीडे मॉर्निंग चक्की पर आटा पीसने का काम करते थे। चक्की का मतलब क्या है? चक्की यानी एक एड्ज स्टोन, ಎಡ್ಜ್ ಸ್ಟೋನ್ ಅಂದರೆ ಬೀಸೋ ಕಲ್ಲು. ಈ ಕಾಳುಗಳನ್ನು ಬೀಸೋ ಕಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಕಾಳುಗಳನ್ನು ಬೀಸೋ ಕಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಆ ಕಲ್ಲು ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರೌಂಡ್ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಕಲ್ಲು ಅಂದರೆ ಇದ್ರ ಸುತ್ತ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಈ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲೇನಿದೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಈ ಸಣ್ಣ ಕಲ್ಲಿರುತ್ತೆ ರೌಂಡ್ ಶೇಪಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕಾಳು ಹಾಕೋದಕ್ಕಂತೇಳಿ ಒಂದು ಹೋಲ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಈ ಹೋಲಲ್ಲಿ ಕಾಳು ಹಾಕಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಸೈಡಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕಲ್ಲು ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಪೇಸ್ ಆಗಿ ಹೋಲ್ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಈ ಹೋಲಲ್ಲಿ ಏನಿಡಬೇಕು, ಒಂದು ಒನಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಬೀಸೋ ಕಲ್ಲು ಅಂತ ಇದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ಬೀಸೋ ಒನಕೆ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ದಪ್ಪ ರೌಂಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಟಿಕ್ಕನ್ನು ಹೀಗಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೆ ಆಗೋಂಗೆ ಆ ಕೋಲಿರುತ್ತೆ. ಅದನ್ನೇನು ಮಾಡಬೇಕು, ರೌಂಡಾಗಿ ತಿರುಗಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು. ತಿರುಗಿಸ್ದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದ್ರೊಳಗೆ ಹಾಕಿರೋ ಕಾಳುಗಳೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಪುಡಿ ಪುಡಿಯಾಗಿ ಈ ಕಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಪೇಸ್ ಇರುತ್ತೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಅದರಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ ಹಿಟ್ಟಾಗಿ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? आजकल तो ये जो चक्की है गायब ही हो गए हैं, क्योंकि आजकल तो जो आटा पीसने के लिए बहुत सारे जो मशीन आ गए हैं, है ना. इसलिए जो सभी क्या करते हैं, वो भी जल्दी से पीस लेते हैं. लेकिन चक्की से तो आटा पीसना बहुत ही जो बड़ी बात है, बहुत ही जो मेहनत करने वाली जो काम है, क्योंकि बहुत ही टाइम लगती है. 1 2 3 व्यक्तियाँ या 3 लोग मिलकर इसे ज़ोर से पीटने से बहुत ही जो थिन आटा हमें मिलती है. समझ में आए ना? ಅಂದರೆ ಇವಾಗೆಲ್ಲ ಮಿಷಿನ್ಗಳು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ನಾವೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಬೇಗ ಬೇಗ ಹಿಟ್ಟನ್ನು ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಡ್ತೀವಿ. ಹೌದಾ? ಯಾವುದೇ ರೀತಿ ನಮಗೆ ಪರಿಶ್ರಮ ಇಲ್ಲ. ಆದರೆ जब गांधी जी के ज़माने में क्या होती थी कि ಹಿಟ್ಟು ಬೇಕು ನಮಗೆ, ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟಾಗಲಿ ರಾಗಿ ಹಿಟ್ಟಾಗಲಿ ಅಥವಾ ಅಕ್ಕಿ ಹಿಟ್ಟಾಗಲಿ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಬೀಸೋ ಕಲ್ಲಿಂದಲೇ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಬೀಸ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಹಿಟ್ಟನ್ನು. ಅದು ಹೇಗೆ, ಅದ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಕೋಲನ್ನು ಹಾಕಿ ಜೋರಾಗಿ ಈ ಥರ ತಿರುಗಬೇಕು. ಜೋರಾಗಿ ತಿರುಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ನಮ್ಮ ಪ್ರೆಷರ್ಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೆಳಗಡೆಗೆ ಏನು ಹಾಕಿರ್ತೀವಿ ನಾವು ಸೀಡ್ಸ್ಗಳು, ಅವೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆಗೆ ಪುಡಿಯಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಳಗೆ ಅಗ್ಲಂದೊಂದು ಇದನ್ನು ಹಾಸ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಏನನ್ನ ಸುತ್ತಕ್ಕೂ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಸಿರ್ತಾರೆ, ಅದರೊಳಗೆ ಹೋಗಿ ಹಿಟ್ಟು ಬೀಳುತ್ತೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅದು ತುಂಬಾ ಟೈಮ್ ಹಿಡಿತಾ ಇತ್ತು. ಐಸೆ ಜೋ ಕಾಮ್ ಕೋ ಯಹ ಗಾಂಧೀಜಿ ಘರ್ ಮೇ ಭಿ ಕರ್ತೆ ಥೆ, ಉನ್ಹೇ ಗರ್ವ ನಹಿ ಥೆ. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸೊಕ್ಕು ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ನನಗೆ 1000 ರೂಪಾಯಿ ಸಂಬಳ ಬರುತ್ತೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಕೆಲಸದವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡಿಸ್ಬೋದು ಆರಾಮಾಗಿ, ನಾನು ಯಾಕೆ ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇರ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಆ ಥರ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದರು, ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲೂ ಮಾಡಿಸ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇವರು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಪ್ಲಸ್ ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಲಾಯರ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೂ ಸಹಿತ ಅಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಸಂಬಳ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಆವಾಗಲೂ ಕೆಲಸದವ್ರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮಾಡಿಸ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇವರು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. जो चक्की से आटा पीसने का जो काम करते थे. और चक्की चलाने में कस्तूरबा और उनके लड़के भी हाथ बटाते थे. देखिए, चक्की चलाने में यानी ये जो चक्की चलाने में, चक्की से जो आटा बनाने के लिए, यहाँ कस्तूरबा कौन है? कस्तूरबा गांधी जी की पत्नी है ना. गांधी जी के जो कुछ बच्चे थे, लड़के थे, वो भी यहाँ गांधी जी की पत्नी और उनके जो पुत्र हैं, लड़के हैं, वो भी क्या करते थे, यहाँ गांधी जी के बच्चे और उनकी जो पत्नी यहाँ आटा पीसने में हाथ लगाते थे, यानी हाथ बांटते थे, ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಕೈ ಹಾಕ್ತಾಯಿದ್ರು. ಅವರು ಸಹಿತ ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. और इस प्रकार घर में रोटी बनाने के लिए महीन या मोटा आटा वे खुद पीस लेते थे. इस प्रकार घर में रोटी बनाने के लिए महीन या मोटा आटा, इस प्रकार जो घर में रोटी बनाने के लिए, यानी इसी तरह घर में जो रोटी बनाने के लिए यहाँ जो महीन या मोटा आटा, महीन का मतलब क्या है, बहुत ही जो थिन, महीन का मतलब क्या है, गेहूँ यानी वीट,
यहाँ महीन या मोटा आटा खुद पीस लेते थे। महीन यानी बहुत ही जो रोटी बनाने के लिए कैसे आटा चाहिए हमें, कैसे जो फ्लोर चाहिए, बहुत ही थिन होना चाहिए, नहीं तो वो क्या आ जाती है बीच बीच में हमें वो जो गेहूं के जो आटे के यहाँ ಸೀಡ್ ಅಂದರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಳು ಸಿಕ್ಬಿಡುತ್ತೆ ನಮಗೆ, ಹೌದಲ್ವಾ? ತೆಳ್ಳಗೆ ನಾವು ಹಿಟ್ಟು ಬೀಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಕಾಳು ಸಿಕ್ಬಿಡುತ್ತೆ ನಮಗೆ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತುಂಬಾ ತೆಳ್ಳಗೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಹಿಟ್ಟನ್ನು ಬೀಸಬೇಕು. ಹಾಗೆ ದಪ್ಪವಾಗಿ ಹಿಟ್ಟು ಬೀಸೋದು, ತೆಳ್ಳಗೆ ಹಿಟ್ಟು ಬೀಸೋದು, ಎರಡೂ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಸಹಿತ ಯಾರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು? ಗಾಂಧೀಜಿಯವರೇ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. यहाँ आटा पीसने में जो कैसे के पहले जो हमें इसमें अनाज डालने से, अनाज यानी जो कोई भी अनाज, जो गेहूँ, रागी, जोवर, ये सभी तरह के जो अनाज को उसमें डालने से पहले एक टाइप के ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪನೇ ನುಣ್ಣಗಾಗಿರೋಂಥ ಹಿಟ್ಟು ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಅವನ್ನ ಮತ್ತೆ ಅದರೊಳಗೆ ಹಾಕಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬಾ ತೆಳ್ಳಗಿರೋಂಥ ಹಿಟ್ಟು ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಈ ಎರಡೂ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಯಾರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು? ಗಾಂಧೀಜಿಯವರೇ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. पीसने के जो काम करते थे। और साबरमती आश्रम में भी गांधी ने पिसाई का काम जारी रखा। देखिए यहाँ बैरिस्टरी वर्क से आगे यहाँ हमारे गांधी जी स्वातंत्र दिलाने में जो काम करने लगते हैं ना, तब वो साबरमती आश्रम में रहने लगे। जब क्या होती है, जब भी ये तो आटा पीसने का काम को आगे बढ़ाते हैं, यानी ऐसे ही करते जाते हैं, वो नहीं छोड़ते हैं, ಜಾರಿ ರಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಅದನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರು, ಅದನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ ಅಕ್ಕಿ ಹಿಟ್ಟು ಬೀಸೋ ಕೆಲಸವನ್ನು. और जारी रखा। वह चक्की को ठीक करने में कभी कभी घंटों मेहनत करते थे। वह चक्की को ठीक करने में, यानी जो चक्की को ठीक करने में, इसका मतलब क्या है, चक्की कभी कभी क्या हो जाती थी, बहुत जो अनाज को इसमें डालकर जो पीसने से चक्की कभी कभी ख़राब हो सकती थी, जो रिपेरी आ सकती थी, ಅಂದರೆ ಕೆಟ್ಟೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಇದೇನು ಈ ಕೋಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಇದು ಇದರಲ್ಲಿ ಮುರಿಬೋದಾಗಿತ್ತು ಜೋರಾಗಿ ತಿರುವಿದ್ರೆ, ಅಥವಾ ಈ ಕಲ್ಲುಗಳೇನಿದೆ ರೌಂಡ್ ಕಲ್ಲುಗಳು, ಇವೂ ಜಾಯಿಂಟ್ ಬಿಟ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವು. ಇಂಥ ಒಂದು ರಿಪೇರಿ ಕೆಲಸಗಳಲ್ಲೂ ಸಹಿತ ಎಷ್ಟು ತನಕ ಟೈಮ್ ಹಿಡಿತಾ ಇತ್ತು, ಗಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಟೈಮ್ ಹಿಡಿತಾ ಇತ್ತಂತೆ ಅದನ್ನು ರಿಪೇರಿ ಮಾಡೋದನ್ನು ಸಹಿತ. ಅದರಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಗಂಟೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು. वही जो चक्की को ठीक करने का काम भी घंटों तक बैठकर यहाँ हमारे गांधी जी करते थे. इसको भी यहाँ नौकर को नहीं बुलाते थे गांधी जी. एक बार एक कार्यकर्ता ने कहा कि आश्रम में आटा कम पड़ गया है. देखिए एक बार एक कार्यकर्ता यानी वहाँ काम करने वाले, जो स्वतंत्र आंदोलन में जो पार्टिसिपेट भाग लिए हुए एक व्यक्ति वहाँ आश्रम में रहता था, वो आकर क्या बोलता है कि जो गांधी जी को बोलते हैं कि जो आटा यानी जो यहाँ कम पड़ गए हैं, जो खाना पकाने के लिए या रोटी बनाने के लिए आटा कम पड़ गए हैं, इसलिए यहाँ गांधी जी क्या, इसे सुनकर गांधी जी क्या करते हैं कि आटा पिसवाने में हाथ बटाने के लिए गांधी जी फ़ौरन उठकर खड़े हो गए. देखिए ऐसे ये बात को सुनते ही गांधी जी क्या करते हैं, फ़ौरन वहाँ से क्या करते थे, वहीं से उठकर फ़ौरन यानी झटपट से वहाँ से जाकर जो आटा पिसाने में, यानी जो आटा पीसने में सभी के साथ हाथ बांटता है, उनको भी हेल्प करते हैं. सभी मिलकर यहाँ आटा पीसते हैं. ಅಂದರೆ ಖಾಲಿಯಾಗಿದೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ, ಹಿಟ್ಟು ಕಡಿಮೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು, ಅವರೇ ಎದ್ದು ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರೆ ಹಿಟ್ಟು ಬೀಸೋದಕ್ಕೆ. ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಅವರು ಅಲ್ಲಿರೋ ಕೆಲಸದವರಿಗೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆದರೆ ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರೇ ಎದ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಇದು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ನಾಯಕನ ಗುಣ. एक अच्छे नायक का एक जो क्वालिटी है ना, इससे जो अन्य लोग भी सीखते हैं. हमारे जो नायक ही, हमारे जो यह लीडर ही ऐसे कर रहा है, तो हमारे नायक ही ऐसे कर रहा है, तो हमें क्या है, हम भी ऐसा ही करना चाहिए, ऐसे सोचते हैं उनके जो साथ में काम करने वाले जो लोग रहते हैं, ಹೌದಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಲೀಡರೇ ಹಾಗೆ ಬಿಡು ಹೀಗೆ ಬಿಡು ಅಂತ ಅವನದೇ ಒಂದು ತೋರಿಸ್ಕೊತ ಹೋದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಲೀಡರೇ ಹೀಗಿದ್ದಾನೆ ನಾವೇನು ಬಿಡೋ ಅಂತಂದೇಳಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗಿರೋರು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಲೀಡರೇ ಸರಿ ಇದ್ದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವನೇ ಎಲ್ಲ ಕೆಲಸದಲ್ಲೂ ಜೊತೆ ಕೈ ಹಾಕಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟ ಅಂದರೆ
ಉಳಿದಿರೋ ವರ್ಕರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಬೇಗ ಕೈ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಲೀಡ್ರೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಾವು ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ಬರೋ ಬೇಗ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ನಾನು ಲೀಡ್ರು, ನಾನು ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಹೀಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇದ್ದರೆ ನೀನು ಅಲ್ಲೇ ಇರಪ್ಪ ಅಂತಂದೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೌದು ತಾನೆ? ಅದು ಗಾಂಧೀಜಿಯವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅವರು कौपिनदारी इस महान व्यक्ति को अनाज बीनते देखकर उनसे मिलने वाले लोग हैरत में पड़ जाते थे. बाहरी लोगों के सामने शारीरिक मेहनत का काम करते गांधी को शर्म नहीं लगती थी. देखिए, कौपिनदारी इस महान व्यक्ति को अनाज बीनते देखकर, कौपिनदारी का मतलब क्या है? यहाँ लॉइन क्लॉथ हम बोल सकते हैं. कौपिनदारी या ऐसे जो छोटा कपड़ा, ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಲಂಗೋಟಿ ಅಂತ ಅಂತೀರಾ, ಪುಟ್ಕೋಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ. ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಜೋ ಹಸ್ನೆ ಕಾ ಬಾತ್ ನಹಿ ಹೈ, ಅಂದರೆ ನಗೋ ಅಂತ ವರ್ಡ್ ಅಲ್ಲ ಇದು. ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಿದ್ದ ಬಟ್ಟೆಗಳು ಹೇಗಿರ್ತಾ ಇದ್ವು, ತುಂಬಾ ಸರಳವಾಗಿರ್ತಿದ್ವು, है ना. बहुत ही जो कैसे जो ग्रैंड कपड़े नहीं का पहनते थे हम गांधी जी, जो खादी का कपड़े पहनते थे, है ना. इसी को यहाँ बोले है कि ऐसे जो कौपिनदारी ಕಪಡ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಿದ್ರಲ್ಲ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಪಡೆಗಳು ಬಟ್ಟೆಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವರು ಮೈ ತುಂಬ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾವ ರೀತಿ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು? ಖಾದಿ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಪಂಜೆ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಖಾದಿ ಶಾಲನ, ಶರ್ಟನ್ನು, ಹೌದಲ್ವಾ, ಅದನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಹತ್ತಿಯಿಂದ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಕಾಟನ್ ಕ್ಲಾತ್ಗಳನ್ನು ವೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಗಾಂಧೀಜಿಯವರು. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅಷ್ಟೊಂದು जो एक महान व्यक्ति है ये तो जो किसी तरह का भी जो शानदार कपड़ा पहन सकते थे, लेकिन ऐसे जो नॉर्मल कपड़ा पहनकर यहाँ एक महान व्यक्ति को अनाज बीनते हुए, अनाज बीनना का मतलब क्या है? यहाँ अनाज साफ करने का जो काम को देखकर, ऐसे जो काम करने वाले जो हमारे गांधी जी को, महान व्यक्ति को देखकर वहाँ आश्रम में गांधी जी को मिलने के लिए जो आने वाले व्यक्तियों को आश्चर्य होती थी. ಅಂದರೆ ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ, ಇದು ಅನಾಜ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಿತ್ತಂತೆ. यहाँ जो गेहूँ पीसने से पहले उसे बीन कर साफ करने पर वहाँ जोर देते थे. देखिए, गेहूँ पीसने से पहले यानी जो पीसने का मतलब मैं जो क्या बोली, गेहूँ से जो आटा बनाने का जो प्रतिक्रिया, जो क्रिया है ना, काम ಅಂದರೆ ಕಾಳಿನಿಂದ ಒಂದು ಹಿಟ್ಟು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದನ್ನು ಹಿಟ್ಟು ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ, ಗೋಧಿಯನ್ನು ಹಿಟ್ಟು ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ यहाँ गांधी जी क्या बोलते थे, जो गेहूँ को आटा जो बनाने के पहले, पीसने के पहले गेहूँ को बीनना पड़ता है, बीन कर साफ करने पर जोर देते थे. बीन का मतलब क्या है? यहाँ ಹಸ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಹಸ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೀಗೆ ಕೇರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮರದಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಚಪ್ಪರಿಸ್ತಾರಲ್ವ, ಏನೇ ಆಗಲಿ ಚಪ್ಪರಿಸ್ದಾಗೇನೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಕಲ್ಲು ಧೂಳು ಏನೇ ಇದ್ರೂ ಮುಂದೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ, ಕಡ್ಡಿ ಕಸ ಅದೇನೇ ಇದ್ರೂ ಮುಂದೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಮರದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಚಪ್ಪರಿಸೋದು, ಹಸ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. इसे यहाँ क्या करते थे, जो बीन कर साफ करने की जो बहुत ही जो यहाँ महत्व देते थे हमारे गांधी जी. इसका मतलब ಅಂದರೆ ಹಿಟ್ಟು ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮೊದಲು ಕೇರ್ಬೇಕಂತೆ, ಅದನ್ನು ಹಸ್ ಮಾಡಬೇಕಂತೆ. ಆ ರೀತಿ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಗೋಧಿ ನೀಟಾಗುತ್ತೆ, ಕ್ಲೀನ್ ಆಗುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಬೇಕು ಗೋಧಿನ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರಂತೆ. और वो भी ऐसे ही काम करते थे. गेहूँ से जो आटा बनाने के पहले ही गांधी जी क्या करते थे, जो गेहूँ को साफ करते थे, बीनते थे.
देखकर से मिलने वाले हैरान पड़ जाते थे। बाहरी लोगों के सामने शारीरिक मेहनत का काम करते गांधी जी को शर्म नहीं लगती थी। जो बाहरी लोगों के सामने, बाहरी लोगों का मतलब क्या है, बाहर से गांधी जी को मिलने के लिए जो साबरमती आश्रम को आते हैं ना, उन व्यक्तियों के जो सामने ऐसे जो कामों को करने के लिए, ऐसे जो काम, क्या काम, जो आटा पीसने का या जो आटा पीसने का या गेहूँ जो बीनने का काम गांधी जी करते थे। करने के समय ही अगर बाहर वाले गांधी जी को जो विज़िट करने के लिए या गांधी जी को जो मिलने के लिए आते हैं तो उनके सामने गांधी जी को कभी भी शर्म नहीं होती थी। वो अपने आप को शर्मिंदा नहीं कहते थे। क्यों गांधी जी को शर्म नहीं लगती थी? क्यों ऐसे नहीं लगती थी? ये तो शारीरिक मेहनत है। शारीरिक मेहनत का मतलब क्या है? जो हमारे शरीर को हम दंड दे रहे हैं, काम दे रहे हैं, इसमें जो शर्मिंदा होने की क्या बात है ना? जो हमारे काम को हम खुद करने से इसमें जो शेम होने की क्या बात है? ನಾಚಿಕೆ ಪಡೋಂಥ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ? ವಿಷಯ ಏನಿದೆ? ಹೌದಲ್ವಾ? ನಮ್ಮನೆ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। हमारे जो घर के काम को हम कर रहे हैं। हमारे घर के जो बर्तन साफ़ करने से, हमारे घर में जो झाड़ू पोंछने से और हमारे घर के जो हमारे जो कपड़ों को हम खुद धोने से, इसमें हमारे जो आंगन के जो क्या है झाड़ू को पोंछने से, इसमें ಶರ್ಮಿಂದ होने की क्या बात है? ನಾಚಿಕೆ ಪಡೋಂಥದ್ದು ಏನಿಲ್ಲ। ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಬೇರೆಯವ್ರು ಹೊರಗಿನವ್ರು ಬಂದರು ಅಂದರೆ ಏನು, ಅದಕ್ಕೆ ಕ್ಲೀನ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ನಾಚಿಕೆ ಪಡ್ಕೋಬೇಕು। ನಮ್ಮ ಮನೆ ನೀಟಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಹೇಗೆ ಬೇಕು ಹರಡಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ನಾಚಿಕೆ ಪಡಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ? ನಮ್ಮ ಮನೆ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅವಾಗ ಯಾರೋ ಹೊರಗಡೆಯವ್ರು ಬಂದು ನೋಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾಕೆ ನಾಚಿಕೆ पड़ಬೇಕು ನಾವು, ಹೌದಲ್ವಾ? यहाँ वही बोल रहे हो, वो तो महान व्यक्ति है, हम लोग तो आम आदमी है ना? यह सभी को जो मन में लेकर ही बोल रहे हैं। जो हमारे काम हम खुद करने के लिए शर्मिंदा होने की कोई भी बात नहीं है, और शारीरिक मेहनत करने से वहाँ भी जो शर्मिंदा होने की कोई भी बात नहीं है। एक बार उनके पास कॉलेज के कोई छात्र मिलने आए। देखिए, एक बार उनके पास, यहाँ गांधी जी को मिलने के लिए कॉलेज के छात्र का मतलब क्या है? स्टूडेंट। यहाँ गांधी जी को मिलने के लिए जो कॉलेज में पढ़ने वाले कुछ छात्र यहाँ गांधी जी को मिलने के लिए आते हैं, और उनको अंग्रेजी भाषा के अपने ज्ञान का बड़ा गर्व होता। यह जो छात्र आए हुए थे, स्टूडेंट्स आए हुए थे, उनको इंग्लिश में बातें करना आती थी, और वो तो बहुत जो पढ़ रहे थे, कॉलेज में पढ़ रहे थे ना, उस ज़माने में जो कॉलेज में पढ़ना कोई जो आम बात नहीं है आजकल के जो ज़माने जैसे। उस ज़माने में जो वो कॉलेज में पढ़ रहे हैं तो वो तो ग्रेट है, वो तो ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿದ್ದಾನೆ, ಕಾಲೇಜ್ ಓದ್ತಾ ಇದೆಯಾ, ಹೌದಾ ಅಂತ ಆ ಥರ, ಅದು ಒಂದು ಗ್ರೇಟ್ನೆಸ್, ಅವಾಗ ಗ್ರೇಟ್ ಫೀಲ್, ಅವಾಗ ಕಾಲೇಜಿಗೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ। ಇವಾಗೆಲ್ಲ ಏನು ಅದು ಕಾಮನ್, ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಹೌದಾ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾನಾ, ಮೆಡಿಕಲ್, ಹಾಂ ಹೌದಾ ಮೆಡಿಕಲ್ ಓದ್ತಿದ್ದಾನಾ, ಅವಾಗೆಲ್ಲ DC ಆಗಿದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಅದು ಒಂದು ಬೆಲೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಆದರೆ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಅದರದ್ದು ಪ್ರೌಢೇ ಬೇರೆ ಇರ್ತಾಯಿತ್ತು। ऐसे ही जो कॉलेज के कुछ जो छात्र स्टूडेंट्स साबरमती आश्रम में गांधी जी को मिलने के लिए आते हैं, उनको उनके मन में जो क्या विचार था कि उन छात्रों को जो इंग्लिश में बातें करना आती थी और इंग्लिश के बारे में कुछ बहुत ही नॉलेज थी, और जो इंग्लिश के बारे में नॉलेज है तो वो भी एक प्राउड फील है। उन्हें अंग्रेज़ी में बातें करना आते हैं तो वो भी एक प्राउड फील है, और वो ಒಂಥರ गर्वद विषय, प्राउड विषय, ಹೌದಲ್ವಾ? वो क्या ऐसे ही आते हैं और मनसल आ ಥರ ಇರುತ್ತೆ। गांधी जी से बातचीत के अंत में वे बोले, बापू यदि मैं आपकी कोई सेवा कर सकूँ तो कृपया मुझे अवश्य बताइए। देखिए, गांधी जी से जो बातचीत होते हैं, उन जो आए हुए छात्र रहते हैं ना, वो गांधी जी के साथ बातचीत करते हैं। बातचीत होने के बाद यह गांधी जी से वो पूछते हैं कि बापू अगर मैं आपके कुछ सेवा कर दूँ क्या, आपके लिए कुछ काम कर दूँ क्या, ऐसे जो काम करना है तो आपके लिए कुछ सेवा करने है तो मुझे बोलिए, कृपा करिए मुझे बोलने की, कृपा करके मुझे काम जो सौंपिए।
ಸौंप दीजिए ಏನಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿದ್ದರೆ ಹೇಳ್ರಿ ನನಗೆ ಏನಾದರೂ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕಾ ನಿಮ್ಮದು ಹೇಳ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ जो वो मन में क्या समझ के रखे थे कि वो जो छात्र उन्हें आशा थी कि बापू उन्हें कुछ लिखने पढ़ने का काम देंगे। वो जो छात्र आए थे ना कॉलेज के स्टूडेंट्स उनके मन में क्या विचार आए थे क्या जो समझ के वो गांधी जी से पूछते हैं कि जो कुछ सेवा करने के लिए दीजिए। उनके मन में कुछ विचार थी कि जो गांधी जी कुछ पढ़ने लिखने के काम देते हैं ಅಂದರೆ ಏನೋ ಬರ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಾದರೂ ಓದೋದು ಏನಾದರೂ ಹೇಳ್ತಾರೇನೋ ಆ ಥರ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಏನಾದರೂ ಹೇಳ್ಬೋದು ನಮಗೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ। ಲೇಕಿನ್ ಯಹ ಗಾಂಧೀಜಿ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಗಾಂಧಿ ನೇ ಉನ್ಕೆ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ತಾಡಲಿ ಅವ್ರು ಬೋಲೆ ಅವ್ರ ಮನಸ್ಸನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಇವರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾಗೆ ಅವ್ರ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಕೊಡಲ್ಲ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ ರೀತಿ ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅವರೇ ಒಬ್ಬರು ಲಾಯರ್ ಗಾಂಧೀಜಿ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಲಾಯರ್ ಓದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅದು ತುಂಬಾ ಗ್ರೇಟು ಹೌದಲ್ವಾ ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಡುಗರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಗಮನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಗಮನ ಕೊಡಲ್ಲ ಓ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹೇ ಕಿ ಅಗರ್ ಆಪ್ಕೆ ಪಾಸ್ ಸಮಯ ಹೋ ತೋ इस थाली के गेहूँ बीन डालिए। देखिए क्या बोलते हैं गांधी जी अगर आपके पास टाइम है तो आप फ्री है तो आप इस थाली में यानी ये जो बड़ा सा प्लेट में ये जो तट्टेली गेहूँ है ना यानी जो वीट है ना इनको क्या करना चाहिए बीन लीजिए साफ़ कर दीजिए ಇದನ್ನು ಚಪ್ಪರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡಿರಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। और जो आगंतुक बड़ी मुश्किल में पड़ गए लेकिन अब तो कोई चारा नहीं था। 1 घंटे तक गेहूँ बीनने के बाद वह तक गए और गांधी से विदा मांगकर चल दिए। देखिए आगंतुक का मतलब क्या है यहाँ विजिटर नहीं जो विज़िटर है विज़िटर जो छात्र आए थे ना गांधी जी को मिलने के लिए उनको तो यहाँ आटा पीसने के जो काम दे दिए गांधी जी ने। अगर आपको फ्री है तो कीजिए इसे बोले। वो तो पहले ही पूछ चुके थे ना गांधी जी से ಮೊದಲೇ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಅವರು ಏನಾದರೂ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕಂತಿದ್ರೆ ಹೇಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರೇನು ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಏನಾದರೂ ಓದೋದು ಬರೆಯೋದು ಏನಾದರೂ ಕೊಡ್ತಾರೇನೋ ಅದ್ರ ಕೆಲಸ ಅದಕ್ಕೆ ರಿಲೇಟೆಡ್ ಕೆಲಸಗಳು ಕೊಡ್ಬೋದು ಅವಾಗ ನಮಗೆ ಓದೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ನಮಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಗಾಂಧೀಜಿ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ। ಆದರೆ ಗಾಂಧೀಜಿ ಏನು ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ ನಿಮಗೆ ಟೈಮ್ ಇದ್ದರೆ ಈ ಗೋಧಿ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ಹಸ್ ಮಾಡಿರಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾರೆ। और जो 1 घंटे तक गेहूँ बीनने के बाद 1 घंटे तक तो ऐसे जो काम करने में इनको जो एक्सपीरियंस नहीं रहते हैं वो कभी भी ऐसे काम नहीं किए रहते हैं। जो कॉलेज के स्टूडेंट्स छात्र आए रहते हैं ना वो 1 घंटे तक गेहूँ को बीनते हैं। 1 हार ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಗೋಧಿಯನ್ನು ಹಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ और वो तो तक जाते हैं ಅವರು ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ। ಗಾಂಧೀಜಿ ಸೆ ವಿದಾ ಮಾಂಗ್ಕರ್ ಚಲ್ ದಿಯೆ ಗಾಂಧೀಜಿ ಸೆ ವಿದಾ ಮಾಂಗ್ಕರ್ ಅಂದರೆ ಹೋಗಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಾಕಪ್ಪ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಏನಾದರೂ ಸೇವೆ ಮಾಡಲ ಅಂತ ಕೇಳೋದೇ ಬೇಡ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿಂದ। और कुछ वर्षों तक गांधी ने आश्रम के भंडार का काम संभालने में मदद दी। देखिए कुछ वर्षों तक जो साबरमती आश्रम में रहते थे ना गांधी जी वहाँ बहुत सारे जो लोग रहते थे जो स्वतंत्र आंदोलन के लिए काम करते थे। यहाँ एक भंडार थी। भंडार का मतलब क्या है जो स्टोर रूम हम बोल सकते हैं या जहाँ जो रसोई घर के जो काम करते हैं ना और उनके लिए जो सब्जियाँ रखे रहते हैं और उनके जो खाना पकाने के लिए जो थिंग्स रहते हैं उस सभी को वहाँ रखे रहते हैं। उसी जो भंडार करके जो भंडार घर में संभालने में यानी वहाँ काम करने में यहाँ गांधी जी मदद करते हैं यानी हेल्प करते हैं। सवेरे की प्रार्थना के बाद वे रसोई घर में जाकर सब्जियाँ छीलते थे। देखिए सवेरे के प्रार्थना के बाद यानी जो हर सवेरे यानी जो एवरी मॉर्निंग यहाँ साबरमती आश्रम में सभी लोग क्या करते थे प्रार्थना करते थे जो भगवान से प्रार्थना करते थे प्रेयर करते थे। ऐसे जो प्रेयर के बाद यहाँ गांधी जी क्या करते थे रसोई घर को जाते थे। रसोई घर यानी जो किचन रसोई घर का मतलब क्या है किचन।
जो रसोई घर को जाते थे और वहाँ जाकर सब्जियाँ छीलते थे। सब्जियाँ यानी जो वेजिटेबल्स, छीलने का मतलब क्या है? छीलना यानी ಸಿಪ್ಪೆ ತೆಗೆಯೋದು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅಂದರೆ ತರಕಾರಿಗಳ ಮೇಲಿನ ಸಿಪ್ಪೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನಾಗಿ ಬಿಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. रसोई घर या भंडारे में अगर वे कई गंदगी या मकड़ी का जाला देख पाते तो अपने साथियों को आड़े हाथों लेते। देखिए यहाँ क्या बोलते हैं, रसोई घर या भंडार घर में अगर वे कई गंदगी या मकड़ी जाला, मकड़ी का जाला का मतलब क्या है? जो स्पाइडर वेब, वेब ऑफ स्पाइडर। यहाँ जो भंडार घर में कई जो झाड़ा देखे तो ಅಂದರೆ ಧೂಳು ಸೇರಿಕೊಂಡಿರೋದು ಅಥವಾ ವಹ ಗಂದಗಿ ದೇಖೇತೋ, ಏನಾದರೂ ಧೂಳು ಸೇರಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಕಸ ಬಿದ್ದಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾ ಜೋ ಸ್ಪೈಡರ್ ವೆಬ್ ಅಂದರೆ ಜೇಡರ ಬಲೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದು ಏನಾದರೂ ಕಾಣಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಓ ಅಪ್ನೆ ಸಾಥಿಯೋं को बोलते थे कि यहाँ ऐसे, वो ही जो खुद साफ करने के लिए चले जाते थे गांधी जी और अपने साथियों को यहाँ क्या बोल रहे हैं? आड़े हाथों लेते, यानी ಅದನ್ನು ಆ ರೀತಿ ಇಡಬೇಡ್ರಿ, ನೀಟಾಗಿಡ್ರಿ, क्योंकि ये तो रसोई घर है, हम सभी जो अच्छे खाना खाते हैं तो जो स्वच्छ खाना खाते हैं तो हम यहाँ स्वस्थ रह सकते हैं, है ना? ऐसे जो साथियों को बोलते थे। ಅಂದರೆ ನಾವು ಊಟ ಮಾಡೋ ಅಡುಗೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ನೀಟಾಗಿರಬೇಕು, ಅಡುಗೆ ರೂಮು ನೀಟಾಗಿರಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ? ನಾವು ಏನು ತಗೊಳ್ತೀವೋ ಆಹಾರ ಅದರಿಂದನೇ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತು, ಯಾವ ರೀತಿ ಆಹಾರ ತಗೊಳ್ತೀವೋ ಅದರಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತು, ಹೌದು ತಾನೇ? ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅಡುಗೆ ರೂಮನ್ನು ಇಲ್ಲೆಲ್ಲೂ ಜೇಡ ಕಟ್ಟದೇ ಇರೋ ಹಾಗೆ, ಹಾಗೆ ಏನೋ ಧೂಳಿರದೇ ಇರೋ ಹಾಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು। ऐसे जो रसोई घर में यहाँ चूहे भी आ सकते हैं और कॉकरोचेस भी आ सकते हैं, है ना? इससे भी बहुत ही जो बड़ा डेंजर हो सकती है, इससे यहाँ बोलते हैं गांधी जी। और उन्हें सब्जी, फल और अनाज के पौष्टिक गुणों का ज्ञान था। देखिए यहाँ गांधी जी को सब्जी, फल और जो अनाज के यानी सब्जी वेजिटेबल्स, फल यानी फ्रूट्स, अनाज यानी ये जो सीड्स रहते हैं ना, कौन से? जो सीरियल्स, कौन से? जो गेहूँ और जोवर, रागी, इन सभी की जो पौष्टिकता, जो कौन कौन से जो चीज़ में, कौन कौन से जो सब्ज़ी में और कौन कौन से जो अनाज में कैसे कैसे जो पौष्टिकता रहती है, इन सभी विषय के बारे में गांधी जी को बहुत अच्छी तरह से समझ में थी। ಅಂದರೆ ಯಾವ್ಯಾವ ತರಕಾರಿಯಲ್ಲಿ, ಯಾವ್ಯಾವ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ವಿಟಮಿನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಪೌಷ್ಟಿಕತೆ ಇರುತ್ತೆ, ಇದೆಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಗಾಂಧೀಜಿಯವರಿಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಜ್ಞಾನ ಇತ್ತಂತೆ, नॉलेज इत्तंते। एक बार एक आश्रमवासी ने बिना धोए आलू काट दिए। गांधी ने उसे समझाया कि आलू और नींबू को बिना धोए नहीं काटना चाहिए। देखिए एक बार जो आश्रमवासी रसोई घर के काम कर रहा था और वो क्या करता है? आलू को यानी जो पोटैटो को बिना धोए, बिना धोए का मतलब क्या है? बिना जो पानी से ना साफ किए हुए, ಅಂದರೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ತೊಳೆದಲೇನೆ ಪೊಟ್ಯಾಟೋವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಹೆಚ್ಚಿಬಿಡ್ತಾನಂತೆ। और उस समय जो गांधी जी क्या बोलते हैं कि कभी भी आलू और नींबू को, यानी जो पोटैटो और लेमन को, आलू का मतलब पोटैटो है, नींबू यानी जो लेमन है, इन दोनों को यहाँ कभी भी यहाँ ना धो के काटना नहीं चाहिए। ಅಂದರೆ बिना धोए हुए काटना नहीं चाहिए। ತೊಳೆದ್ಬಿಟ್ಟು ನೀರಿನಲ್ಲಿ ನೀಟಾಗಿ ತೊಳೆದ್ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಬೇಕು, ಹಾಗೆ ಹೆಚ್ಚಬಾರ್ದು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ। एक बार एक आश्रमवासी को कुछ ऐसे केले दिए गए जिनके छिलकों पर काले चकत्ते पड़ गए थे। देखिए यहाँ एक दिन क्या हो गई, उसी आश्रम में, साबरमती आश्रम में एक जो कार्यकर्ता को, वहाँ रहने वाले एक व्यक्ति को कुछ जो केले देते हैं, केले का मतलब क्या है? जो बनाना, कुछ बनानास को यहाँ हमारे गांधी जी देते हैं। क्यों? कैसे केले देते हैं कि उस केले के छिलके के ऊपर जो काले चकत्ते पड़ गए थे। काले चक्के का मतलब क्या है? ಅಂದರೆ ರೌಂಡ್ 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 ಡಾಟ್ಸ್ ಹಾಕಿರುತ್ತೆ, ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಡಾಟ್ಸ್ ಬಾಳೆಹಣ್ಣುಗಳ ಮೇಲೆ ನೋಡಿದಿರಲ್ವಾ ನೀವು? ಕರಿ ಕಲೆಗಳಿರುತ್ತಲ್ಲ ಬಾಳೆಹಣ್ಣಿನ ಮೇಲೆ,
ಬನಾನಾ ಮೇಲೆ ಆ ರೀತಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಕೊಟ್ರಂತೆ. ऐसे केले दिए गए जिनके छिलकों पर काले चक्के पड़ गए थे. उसने बहुत बुरा माना. तब गांधी ने उसे समझाया कि ये जल्दी पच जाते हैं और तुम्हें खास तौर पर इसलिए दिए गए हैं. देखिए, उसने बहुत बुरा माना. जो गांधी जी मुझे पार्शियलिटी कर रहे हैं और ऐसे जो हम जो क्या सोचते हैं कि ऐसे जो बनाना है तो ऐसे जो केले हैं तो इनके ऊपर जो चक्के पड़ गए हैं, ऐसे बनाना को हम क्या कहते हैं, ये तो ख़राब हो गए हैं बनाना, यानी ऐसे जो केले ख़राब हो गए हैं, ऐसे हम भी मानते हैं. उसी तरह ये जो व्यक्ति है बुरा मानता है. ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಪಾರ್ಶಿಯಲಿಟಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಕೆಟ್ಟೋಗಿರೋ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ನಾವು ಹಾಗೆ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವ, ಬಾಳೆಹಣ್ಣಿನ ಮೇಲೆ ಸಿಪ್ಪೆ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಕರಿ ಚುಕ್ಕೆಗಳಿತ್ತು ಅಂದರೆ ಕೆಲವು ಮಕ್ಕಳು ತಿನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ ಅದನ್ನು. ಆ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ ನೀಟಾಗಿ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಪೇಂಟ್ ಹೊಡೆದಾಗ ಇರಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ, ನೀಟಾಗಿ ಏನು ಚುಕ್ಕೆ ಇಲ್ದಂಗೆ, ಹಾಗಾದರೆ ತಿಂತಾರೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ. ಲೇಕಿನ್ ಅವನು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಇದೇನಪ್ಪ ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರು ಈ ಥರ ಹಣ್ಣುಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೀ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಲೇಕಿನ್ जो गांधी जी बोलते हैं कि तब गांधी ने उसे समझाया कि ये जल्दी पच जाते हैं, ಅಂದರೆ बुरा ना माना, ये तो जल्दी ही पच जाते हैं. उस व्यक्ति को कुछ डाइजेशन की प्रॉब्लम थी, ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಡೈಜೆಷನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು. ಯಾರಿಗೆ? ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ, ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ತಿಂದರೆ ನಿನಗೇನಾಗುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿಂದರೆ ನಿನಗೆ ಡೈಜೆಷನ್ನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಎಲ್ಲ ಹೋಗುತ್ತೆ, ಡೈಜೆಷನ್ ನೀಟಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರುತ್ತೆ, ತಿಂದಿದ್ದು ಊಟ ಜೀರ್ಣ ಆಗುತ್ತೆ ಬೇಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. और हाजमे का मतलब क्या है यहाँ? पचने में यानी जो डाइजेशन होने में जो हेल्प करती है, कमज़ोर है, ಅಂದರೆ तुम्हारा हाजमा का मतलब क्या है यहाँ? हाजमा यानी जो तो ಡೈಜೆಷನ್ ಕುछ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ है, ಅಂದರೆ ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ, ನಿನಗೆ ಜೀರ್ಣ ಆಗೋದಿಲ್ಲ ಊಟ ಮಾಡಿದ್ದು ಬೇಗ, ಅದ್ರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ, ಇದನ್ನು ತಿಂದರೆ ನಿನಗೆ ಬೇಗ ಡೈಜೆಷನ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಗಾಂಧಿ आश्रमवासियों को अक्सर स्वयं ही भोजन परोसते थे. इस कारण वे बेचारे बेस्वाद उबली हुई चीज़ के विरुद्ध कुछ कह भी नहीं पाते थे. देखिए, गांधी जी आश्रमवासियों को अक्सर स्वयं ही भोजन परोसते थे. परोसना का मतलब क्या है? बड़सोदु, सर्व करते थे. गांधी जी जो हम हर दिन यानी एवरी डे यहाँ आश्रम में रहने वाले जो लोग रहते थे उनके लिए गांधी जी खुद खाना परोसते थे, ಅವರೇ ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. और जो इस कारण वे बेचारे बेस्वाद उबली हुई चीज़ों के विरुद्ध कुछ कह भी नहीं पाते थे. यहाँ कारण बेचारे बेस्वाद उबली हुई चीज़ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಅಡುಗೆ ಕೆಟ್ಟಿತ್ತು, ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೇಳೋದಕ್ಕೂ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರೇ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವರೇನೆ ಎಲ್ರಿಗೂ ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರು ಯಾರಾದರೂ ಕಡಿಮೆ ಬಡಿಸೋದು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಊಟದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗ್ಬೋದು, ಈ ರೀತಿ ಇದನ್ನು ಅವರು ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದಿಲ್ವಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರೇ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಬೇಕು ಎಲ್ರಿಗೂ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಅವರೇ ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಷ್ಟು ಬಡಿಸ್ಲಾ ಅಂತ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಕೇಳಿ ಬಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ವ, ಇಷ್ಟು ಬಡಿಸಿದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಇಷ್ಟು ಬಡಿಸಿದ್ರೆ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅವರೇ ಎಲ್ರಿಗೂ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ತಿದ್ರಂತೆ. ಕೇಳಿ ಊಟಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಿದ್ರಂತೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಗಾಂಧೀಜಿಯವರು. ಅವರು विरुद्ध कुछ कह नहीं पाते थे. दक्षिण अफ्रीका की एक जेल में वे सैकड़ों कैदियों को दिन में 2 बार भोजन परोसने का कार्य कर भी चुके हैं. देखिए, सिर्फ यहाँ साबरमती आश्रम में रहने वाले लोगों को खाना परोसने का काम ही नहीं किए हैं गांधी जी बहुत टाइम स्वातंत्र्य के आंदोलन में, जो हमें स्वातंत्र्य दिलाने के समय में बहुत सारे टाइम यहाँ जो स्टेशन जा चुके हैं, यानी जो जेल में कैद हुए रहे हैं,
ಅಂದರೆ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟೋ ಆಂದೋಲನಗಳಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ, ಹೌದಲ್ವಾ? ಎಷ್ಟೋ ಸಲ ಜೈಲಿಗೂ ಸಹಿತ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು. ऐसे समय में ऐसे ही समय में एक बार जो कहा कि जो दक्षिण अफ्रीका में वहाँ की जो जेल में सैकड़ों कैदियों को दिन में, सैकड़ों कैदी ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನೂರಾರು ಅವ್ರು ಏನಿರ್ತಾರೆ ಕೈದಿಗಳಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿಯವರು, ಅವ್ರಿಗೆಲ್ರಿಗೂ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಇವರೇ ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ತಿದ್ರಂತೆ ನೋಡ್ರಿ ಜೈಲಿನಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕಾದ ಒಂದು ಆಂದೋಲನ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟೊಂದು ಸಲ ಗಲಾಟೆಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಮ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಗಾಂಧೀಜಿಯವ್ರನ್ನ ಸೆರೆಮನೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಜೈಲಿನಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? इसी तरह एक समय में जो दक्षिण अफ्रीका के जेल में रहना पड़ा, वहाँ रहने वाले जो सैकड़ों जो कैदियों को भी यहाँ ಗಾಂಧೀಜಿ ने ही खाना परोसते थे, ಅವರೇ ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. आश्रम का एक नियम यह था कि सब लोग अपने जो बर्तन खुद साफ करें. रसोई के बर्तन बारी बारी से कुछ लोग दल बांध कर धोते थे. देखिए, साबरमती आश्रम में कुछ नियम थे. क्या नियम थे कि जो वहाँ सभी मिलकर खाना जो पकाते थे, और एक जो ग्रुप खाना पकाने का काम करते थे, और एक ग्रुप जो क्लीनिंग काम करते थे, और एक ग्रुप जो पानी लाने का काम करते थे. उसी तरह साबरमती आश्रम में जो हर एक के लिए जो खाना खाते हैं, तो जो नाश्ता खाते हैं, तो उनके जो प्लेट्स रहते हैं ना, थाली रहते हैं ना, उनको वही खुद साफ़ करके रखना पड़ता है. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಊಟ ಮಾಡಿದ ಪ್ಲೇಟ್ಗಳನ್ನು ಅವರೇ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ತೊಳೆದು ಎತ್ತಿಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಲೇಕಿನ್ जो यहाँ रसोई घर के बर्तन बारी बारी से कुछ लोग दल बांध कर धोते थे. देखिए, रसोई घर के बर्तन जो खाना खाए हुए जो प्लेट्स को, थाली को, वहाँ जो रहने वाले लोग अपने आप खुद धोते थे, वही जो साफ़ करके रखते थे. लेकिन जो रसोई जो खाना पकाने में बड़े बड़े जो बर्तन रहते हैं ना, उन्हें जो साफ़ करने के लिए यहाँ जो कुछ लोग ग्रुप बना के वही धोते थे. वो भी ಭಾರಿ ಅಂದರೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರೆಗಳಿರ್ತಿದ್ವು. ಅಷ್ಟು ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಏನೋ ಒಂದು 5 ಜನ 10 ಜನ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತುಂಬ ಜನ ಇರ್ತಾಯಿದ್ರು ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬರೋರು ತುಂಬ ಜನ ಇರ್ತಾಯಿದ್ರು. ಬಂದವ್ರಿಗೆಲ್ಲ ಹಾಗೇ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. गांधी जी जिन लोग जो गांधी जी को जो विज़िट करने के लिए आते थे, उनको भी यहाँ खाना खिलाकर बेचते थे गांधी जी. समझ में आए ना? इसलिए जो बड़े बड़े बर्तनों में वहाँ जो खाना पकाते थे, ऐसे जो बर्तनों को वो बहुत ही ठीक तरह से साफ़ करना पड़ता है. इसलिए वहाँ के जो लोग रहते थे, कुछ दल यानी एक ग्रुप बना के वो धोते थे. ಇವ್ರು ಪ್ಲೇಟ್ಗಳು ಊಟ ಮಾಡಿದ್ದೆಲ್ಲ ಅವರವರೇ ತೊಳ್ಕೊತಿದ್ರು. ಆದರೆ ಅಡುಗೆ ಮಾಡಿರೋಂಥ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕಂತಲೇ ಒಂದು ತೊಳೆಯೋದಕ್ಕಂಥೇಳಿ ಒಂದು ಗ್ರೂಪ್ ಇರ್ತಿತ್ತಂತೆ. एक दिन गांधी ने बड़े बड़े पतीलों को खुद साफ करने का काम अपने ऊपर लिया. देखिए, एक दिन ये जो दल था ना, जो बड़े बड़े पात्रों को खाना पकाने का ये जो बड़े बड़े पात्र हैं ना, उन्हें जो धोने का दल को छुड़वा कर उन्हें एक दिन छुट्टी देकर यहाँ गांधी जी ने ही बर्तन साफ़ करने का काम अपने ऊपर ले लेते हैं, और लेकर बर्तन साफ़ करने के लिए बैठ जाते हैं. और इस पतीलों की पेंदी में खूब ಕಾಲಿಕ್ ಲಗಿ ಥಿ. देखिए, इस पतीलों की पेंदी में ಅಂದರೆ ಆ ಪಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದರೆ ಅಡುಗೆ ಮಾಡಿದಾಗ ಹೇಗಾಗಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಳ ಹಿಡ್ದಿರುತ್ತೆ, ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲೂ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಣ್ಣ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನ ನಾವು ತೊಳೆಯೋದಕ್ಕೇ ಟೈಮ್ ಹಿಡಿಯುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಆಗಿತ್ತು ಅಡುಗೆ ಮಾಡಿದಾಗ. ಸ್ವಲ್ಪ ತಳ ಹಿಡದೇ ಇರುತ್ತೆ ಅಡುಗೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಆ ರೀತಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪಾತ್ರೆಗಳು, ಅದರಲ್ಲಿ ಆ ರೀತಿ ತಳ ಹಿಡ್ದಿರೋ ಪಾತ್ರೆಗಳು, ಅವರೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನೀಟಾಗಿ ತಿಕ್ಕಿ ತೊಳಿಬೇಕು ತಾನೆ. ऐसे ही यहाँ को राख भरे हाथों से वह एक पतीले को खूब जोर से रगड़ने में लगे हुए थे कि तभी कस्तूरबा वहाँ आ गई. देखिए, राख भरे हाथों से ಅಂದರೆ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ಅದನ್ನು ಉಜ್ಜುತ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಕರಿದು ತಳ ಹಿಡಿದಿರೋದೆಲ್ಲ ಹೋಗಲಿ ಅಂಥೇಳಿ ತುಂಬಾ ತಿಕ್ಕಿ ಉಜ್ಜುತ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ರಗಡ್ನಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಜೋ ರಬ್ಬಿಂಗ್
ಅಂದರೆ ನೀಟಾಗಿ ತಿಕ್ಕೋದು रगड़ने में लगे हुए थे। उसी समय ऐसे जो बर्तनों को बड़े बड़े बर्तनों को जो साफ़ करने के समय ही यह कस्तूरीबा यानी जो गांधी जी की पत्नी है, वाइफ है, वो वहाँ आते हैं। वहाँ आकर उन्होंने पतीले को पकड़ लिया और बोली, यह काम आपका नहीं है, इसे करने को और बहुत से लोग हैं। देखिए यहाँ कस्तूरबा आकर क्या बोलते हैं कि ये जो पतीले को यानी वो जो पात्र है, वो जो बर्तन है उन्हें साफ़ करते थे ना, उसको हाथ में लेकर यहाँ गांधी जी की जो पत्नी कस्तूरबा क्या बोलते हैं कि ये जो आप काम कर रहे हैं बर्तन धोने का, ये आपका काम नहीं है। ऐसे जो कामों को करने के लिए हाँ और कुछ लोग हैं, आश्रम है, वो कर लेते हैं, आप यहाँ से चले जाइए। ಅಂದರೆ ನೀವೇನು ಕೆಲಸ ಪಾತ್ರೆ ಇಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತೊಳಿತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅದನ್ನು ಇಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನೀವೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ಇದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ, ಇದು ಮಾಡೋದಕ್ಕಂತಲೇ ಬೇರೆಯವ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ, ನೀವು ಹೋಗ್ರಿ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। और गांधी को लगा कि उनकी बात मान लेने में ही बुद्धिमानी है और वे चुपचाप कस्तूरबा को उन बर्तनों की सफाई सौंप कर चले आए। देखिए गांधी जी यहाँ कस्तूरबा जी के जो बात को मान लेते हैं, क्योंकि यहाँ गांधी जी को बहुत टाइम से जो बर्तन धोने का काम में लगे रहते हैं गांधी जी, इसके बाद भी बर्तन ठीक तरह से धो नहीं पाते हैं, क्योंकि समझ में आती है कि गांधी जी को भी समझ में आती है कि ये काम मेरे बस की नहीं है, ಅಂದರೆ ಈ ಕೆಲಸ ನನ್ನಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಆಗದೇ ಇರೋ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇಷ್ಟೋ ತನಕ ನಾನು ಯಾಕೆ ಶ್ರಮ ಪಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಗಾಂಧೀಜಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಸ್ತೂರಿಬಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ಮಾತೇ ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಕಸ್ತೂರಿಬಾ ಅವ್ರಿಗೆ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಆ ಕೆಲಸ ವಹಿಸಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾರಂತೆ। इसका मतलब जो जिन कामों में जो गांधी जी जो मन लगाकर करते हैं तो सभी काम को यहाँ गांधी जी करते थे, लेकिन ये जो बर्तन धोने का काम है असफल रह जाते हैं, इसलिए वो वहाँ से चुपचाप जाते हैं। ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ ಈ ಕೆಲಸ ನನ್ನಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಎಷ್ಟೊತ್ತಾಯಿತು, ಇದರಲ್ಲಿ ಟೈಮು ವೇಸ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕಸ್ತೂರಿಬಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ನಿಜ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲೇ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಗಾಂಧೀಜಿಯವರು। बर्तन एकदम चमकते ना हो तब तक गांधी को संतोष नहीं होता था। देखिए बर्तन जब तक चमकने ना हो तो इसका मतलब क्या है, कस्तूरिबा अगर वहाँ नहीं आते तो गांधी जी वो जो बर्तन है उसे चमकने तक धोते ही रहते थे, रगड़ते ही रहते थे। ऐसे जो बर्तन ऐसे जो कब चमक में नहीं आते तो उस समय तक गांधी जी रगड़ते ही रहते थे, समाधान नहीं होते थे गांधी जी को। ಅಂದರೆ ಪಾತ್ರೆಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ಹೊಡಿತಾ ಇರಬೇಕಂತೆ ಅವ್ರು ತೊಳೆದ್ರೆ, ಆ ರೀತಿ ಮಾಡೋ ತನಕನೂ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಬಿಡ್ತಿದ್ದಿಲ್ವಂತೆ, ಅದಕ್ಕೆ ಕಸ್ತೂರಿಬಾ ಅಲ್ಲಿಂದ ಅವರನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ವಂತೆ, ಅಷ್ಟು ನೀಟಾಗಿರಬೇಕು ಪಾತ್ರೆಗಳು, ಯಾಕಂದರೆ ಊಟ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ ಅದರಲ್ಲಿ, ಅದೇ ಪಾತ್ರೆ ಅದರಲ್ಲೇ ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಮೇನ್ ನೀಟಾಗಿರಬೇಕು ಪಾತ್ರೆಗಳು, ಹೌದಲ್ವಾ। ಅವರು एक बार जेल में उनको जो मददगार दिया गया था उसके काम से असंतुष्ट होकर उन्होंने बताया था कि वे खुद कैसे लोहे के बर्तनों को भी मांझकर चांदी सा चमका सकते थे। देखिए एक बार जेल में उनको जो मददगार दिया गया था, देखिए एक मददगार यानी जो जेल में फिर से एक बार जो जेल में गए थे गांधी जी ने, मैं पहले ही आपको बोली जो स्वातंत्र्य आंदोलन में गांधी जी को कई बार जो जेल जाना पड़ा है, ಹೌದಲ್ವಾ, ತುಂಬ ಸಲನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಅವರು ಜೈಲ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ऐसे ही एक समय जो जेल के जाने के समय जो जेल में रहने के समय यहाँ एक मददगार को यानी एक हेल्पर को यहाँ गांधी जी के साथ छोड़े थे बर्तन धोने के लिए, और जो मांझ कर बर्तनों को काम को मददगार को दिया गया था, उसके काम से असंतुष्ट होकर उन्होंने बताया था कि वे खुद कैसे लोहे के बर्तनों को भी मांझ कर चांदी सा चमका सकते हैं। वो जो यहाँ हेल्पर को गांधी जी के साथ जो दिए थे ना, वो जो हेल्पर को बर्तन धोने के लिए वो काम करता है बर्तन धोने का, लेकिन ऐसे ही धोना है, इसका मतलब है पात्रे ತಿಕ್ಕಬೇಕು ತೊಳಿಬೇಕು ಅಷ್ಟೇ, ಆ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ। लेकिन गांधी जी को ऐसे जो काम वो जो व्यक्ति करता है ना, वो काम गांधी जी को
संतोष नहीं देती है, यानी उनके मन को पसंद नहीं आती है, उनकी समाधान नहीं रहती है। और उस गांधी जी क्या बोलते हैं कि जो ऐसे जो काम को बर्तन धोने का, जो लोहे को बर्तन को भी क्या कर देते हैं गांधी जी, यहाँ रगड़ रगड़ कर धो कर चांदी जैसे जो बर्तन बना देता हूँ। ಅಂದರೆ ಈ ಕಬ್ಬಿಣದ ಒಂದು ಪಾತ್ರೆಯನ್ನು ಸಹಿತ ತಿಕ್ಕಿ ತಿಕ್ಕಿ ನಾನು ಬೆಳ್ಳಿ ಪಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು, ಆದರೆ ನೀನು ಮಾಡಿರೋ ಕೆಲಸ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಈ ಥರ ಮಾಡಿದೆ? ನಾವು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಕಬ್ಬಿಣದ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಸಹಿತ ತಿಕ್ಕಿ ತೊಳೆದು ಬೆಳ್ಳಿ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತೆ। समझ में आए ना? आज के लिए जो गांधी जी के जो लाइफ जो डेली रूटीन के बारे में इतना ही हम समझ सके। इसके आगे के क्लास में जो गांधी जी के जो लाइफ रूटीन के बारे में, जीवन के जो दिनचर्या के बारे में और कुछ जानेंगे। थैंक यू चिल्ड्रन।